शकत नाही. सासूचा नेहमीच वचक असतो. आपल्या सुनेवर अशीच आमची दुसरी मधील सासू सुनेला म्हणते घरकामात आराम द्यायचा म्हणते, पण गोड बोलून प्रसंगी दराडावून सुनेकडून सगळी कामे पूर्ण करून घेते. कशी ते पाहायचंय तुम्हाला? चला तर मग पाहूया. या नाट्यछट्टेतून सादर करीत आहे एक नाट्यछट्टा सूनबाईला आराम. सादर करीत आहे विद्यार्थिनी प्रेरणा भिवाजी शिंदे, दुसरी नमस्ते. सुनबाई, सुनबाई, आज मी ठरवलंय तुला आराम द्यायचा. काही करू नकोस. आज सुट्टी आहे ना ऑफिसला. आज आराम कर. तेवढं ते चहाचा हातात ठेव. चहा झाला ना मग बाकी सगळं नाश्ता पाण्याची मी बघते. तू काही करू नकोस. आले मी. चला, चहा झाला. सुनबाई, हे बघ, तू तुझा मोबाईल उघड आणि बघ. इंस्टाग्राम बघ, फेसबुक बघ, यूट्यूब बघ. उद्यासाठी नवीन एखादी रेसिपी बघ. तुला हवं ते तू बघ, पण अगदी आराम कर. काही करू नकोस. आले मी. सुनबाई, सुनबाई, तेवढे ते भाताचे तांदूळ काढून ठेव आणि डाळ पण काढू. खाली काय होतं ना नाही माझा अंदाजच चुकतो. तेवढं कर हा. सुनबाई, तू असं करते का? तू कुकरच लावून टाक ना आणि 4 बटाटे लावायला विसरू नकोस. मी मस्तपैकी बटाट्याची भाजी करणार आहे. आलेच आम्ही. काय ग सुनबाई, खालती बसून काय करतेस? काय कोशिंबीरसाठी काकडी कोसतेस? अगं कोसली असते आम्ही. बरोबर, आता बसली आहेस तर कोच. खाली काय होतं ना खालती बसले ना लवकर उठताच येत नाही. कोच हा काकडी कोच. आज मी तुमच्या सर्वांसाठी नाश्त्याला आंबोळ्या करून देणार आहे. खूप दिवसाची इच्छा होती माझी. काय नको आंबोळ्या? पोहेच करू. अगं ठरवलं ना ग मी आंबोळ्या करायचं. करीन ना ग. मला थोडा कांदा चिरून दे. आता बसून बसून खाली कंटाळा असेल तर नारळ पण खाऊन दे हो. मग कसं मस्तपैकी आंबोळ्यासोबत खायला मस्तपैकी नारळाची चटणी करते हा. आणि 4 लसणाच्या पाकळ्या पण चिरून दे हा. आलेच ना मी. काय म्हणतेस? भुकेने सर्वांच्या पोटात कावळे ओढायला लागले. आंबोळ्यात तूच घालते म्हणतेस? अगं नको ग. मी मिक्सरमध्ये चटणी वाटते ना. तू आंबोळ्याचं पीठ भिजव. झालं ग माझं वाटून चटणी. तर करतेस मी आंबोळ्या. तू फक्त गॅसवर तवा ठेव. आले हा मी. करतेस मी आंबोळ्या. अगो बाय, आता लक्षात आलं माझ्या. मगाशी मी डायबिटीसची गोळी घेतलेली आणि काय खाल्लंच नाही. लोक म्हणतात डायबिटीसची गोळी घेतल्यानंतर काय खाल्लं नाही शुगर डाऊन होते म्हणे. सुनबाई, मला असं वाटते माझी शुगर डाऊनच झाली आहे. तू असं करते का? माझ्या पुढच्या 2 आंबोळ्या घालते का? माझं खाऊन झालं ना मी तुमच्या सर्वांसाठी आंबोळ्या घालते. बसते हा मी खायला बसते. तू कर हा आंबोळ्या कर. झालं का माझं खाऊन? आता करतेस मी तुमच्यासाठी आंबोळ्या. का मुलांचं पण खाऊन झालं? तुझ्यासाठी एकच छोटी आंबोळी उरली. तुझं दुसरं पीठ भिजून अजून एक तुझ्यासाठी आंबोळी करू का? नको म्हणतेस? खा ती तेवढी आंबोळी खा. हल्ली मला काही चोरच उरलं नाही ग हातात. तू तेवढे कणिक मळून देतेस का? मी कुकर गारच झालं असेल. मी करतेस बटाट्याची भाजी मस्तपैकी कढीपत्ता वगैरे लाव. काय कढीपत्ता संपला? शेजारी वहिनींकडून मागून आणते ना. ओ वहिनी, ओ वहिनी, थोडा कढीपत्ता देतो का? अहो, आज मी माझ्या सुनबाईला आराम द्यायचं ठरवलंय. दमतात होत्या मुली. घर, ऑफिस, एकदम तारेवरची कसरत असते. मला बटाट्याची भाजी करायची होती. थोडा कढीपत्ता देता का? काय तुम्ही पोळ्या करताय? बरोबर, तेवढी काही घाई नाही. आत्ताच आमचा नाश्ता झाला. काय सुनबाईला कॉफी करायला सांगताय? नको नको. आता बोलताय तर त्या घोटभर कॉफीला काय होईल? पिते. मस्त झाली हो कॉफी. पण तुमची खरेदी वगैरे झाली का नाही? परवा त्या नवीन शोरूम मध्ये गेलात होतात. हो, बसले असते हो साड्या बघायला. पण घरी जर मला स्वयंपाक पण करायचा. तर बोलताय तर बसते. तसं पण बायकांनी कधी साड्या बघाय नाही म्हणू नये. बघते हा मी साड्या बघते. वा, किती सुंदर साड्या आहेत. एक एक. वा, मस्त छान आहे हो तुमचं सिलेक्शन. अगो बाय, 2 तास झाला. वेळ कसं गेला काही कळलंच नाही. साड्या बघत बसले ना म्हणून. येते हा मी येते. नातू आला वाटतं बोलायला. चल चल सारे घरी चल. येतच होते मी. अगो बाय, ओटा वगैरे एकदम